तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारापैकी एकही उमेदवार जर तुम्हाला पसंत नसेल आणि तुम्हाला त्यापैकी एकही उमेदवार निवडायचा नसेल तर तुमच्यासाठी EVMच्या मशीनवरती सगळ्यात शेवटी एक ऑप्शन दिलेला आहे। त्या ऑप्शनला आपण नोटा असं म्हणतो। नोटा अर्थात नन ऑफ दी अबोव हा ऑप्शन तुमच्यासमोर ठेवण्यात आलेला आहे। तुम्हाला जर एकही उमेदवार तुमच्या मतदारसंघातला आवडत नसेल तर तुम्ही त्या नोटाला मतदान करू शकता आणि तुमचा नकार दर्शवू शकता। तुमची नोंद EVM मध्ये होते आणि त्याची देखील काउंटिंग केली जाते। आता प्रश्न असा निर्माण होतो की जर आपल्या मतदारसंघामध्ये उभ्या असलेल्या उमेदवारापैकी जर नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली तर तिथली निवडणूक रद्द होते का किंवा त्या निवडणुकीचं काय होतं? तर तिथली निवडणूक रद्द होत नाही किंवा तिथे कोणत्याही प्रकारची पोटनिवडणूक होत नाही किंवा रिइलेक्शन होत नाही। जर एखाद्या मतदारसंघामध्ये उभ्या असलेल्या सर्व उमेदवारापैकी नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर तिथे नोटा विजयी होत नाही। नोटापेक्षा ज्याला कमी मते मिळालेली आहेत अर्थातच जो दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्या उमेदवाराला निवडणूक आयोग विजयी घोषित करतं आणि तसं प्रमाणपत्र त्याला दिलं जातं। परंतु प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जर नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर मग तिथली निवडणूक रद्द केली जावी का? अशाच प्रकारची एक याचिका सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवखेडा यांनी दाखल केलेली आहे। हे शिवखेडा कोण आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। शिवखेडा हे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत। त्यांचं यू कॅन विन हे पुस्तक जागतिक स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत परंतु प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात। परंतु इथं जो नोटा विजयी होणार आहे त्यावरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर नोटाला उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली तर तिथली निवडणूक रद्द करण्यात यावी, तिथं रिइलेक्शन करण्यात यावं, अशा प्रकारची मागणी त्यांनी आपल्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे। शिवाय याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या याचिकेमध्ये असंही म्हटलेलं आहे की जर एखादा उमेदवार जर नोटापेक्षा त्याला कमी मते मिळत असतील किंवा नोटाला जर त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतं मिळत असतील तर त्या उमेदवाराला पुढच्या 5 वर्षामध्ये कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी परवानगी दिली जाऊ नये, अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी या याचिकेमध्ये केलेली आहे। आणि या याचिकेवरती आता सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः CJI चंद्रचूड हे सुनावणी घेणार आहेत। अर्थातच आतापर्यंत जो हा पर्याय दिलेला होता या पर्यायामध्ये फक्त नोटांची काउंटिंग केली जात होती परंतु नोटाला जर जास्त मतं मिळाली तर तिथली निवडणूक रद्द केली जात नव्हती। नोटा हे ऑप्शन आपल्याला 2013 पासून EVM मशीनवरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 261 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आणि 24 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये नोटाला सर्वाधिक मते मिळालेली आहेत। परंतु नोटाला जरी सर्वाधिक मते मिळालेली असली तरीही नोटाला विजयी घोषित करण्यात आलेलं नाही किंवा तिथं रिइलेक्शन घेण्यात आलेलं नाही। तर तिथं दुसऱ्या क्रमांकाची मते ज्या उमेदवाराला मिळालेली आहेत त्या उमेदवाराला निवडणूक आयोगानं विजयी घोषित केलेलं आहे आणि त्याला निवडणुकीचं विजयाचं प्रमाणपत्र देखील दिलेलं आहे। परंतु नोटा हे ऑप्शन कशासाठी ठेवण्यात आलेलं आहे तर फक्त काउंटिंगसाठी ठेवण्यात आलेलं आहे असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे। परंतु जर नोटाला जास्त मतं मिळाली तर तिथं रिइलेक्शन घेण्यात यावं का तर नाही, अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही। आणि म्हणूनच शिवखेडा यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये त्यांनी जर एखाद्या मतदारसंघामध्ये जर नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर तिथं रिइलेक्शन घेण्यात यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर समजा नोटा आणि उमेदवार यांच्यामध्ये जर उमेदवाराला कमी मतं मिळालेली असतील आणि नोटा जर तिथं विजयी घोषित झालेला असेल तर त्या उमेदवाराला पुढचे 5 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशा प्रकारची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे। ही याचिका आत्ताच दाखल का करण्यात आलेली आहे याच्या पाठीमागे एक कारण आहे। सुरतमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। तिथे एकूण 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते। त्यातल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आणि रद्द झाल्यानंतर ही लढत राहिलेल्या 9 उमेदवारांमध्ये सुरू होती। परंतु त्यातल्या 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। ते सर्व उमेदवार या पक्ष होते। BSPचा एक उमेदवार मात्र त्या ठिकाणी उभा होता। त्यानेही दुसऱ्या दिवशी आपला अर्ज मागे घेतला आणि तिथली निवडणूकच संपली। अर्थातच फक्त एकच कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा तिथे शिल्लक राहिला। मग निवडणूक आयोगाने डायरेक्टली त्यांना निवडून आल्याचं बिनविरोध निवडून आल्याचं प्रमाणपत्र दिलं आणि त्यांची निवडणूक संपली। जर सगळ्याच उमेदवारांनी फॉर्म अशा प्रकारे काढून घेतले तर मग तिथली निवडणूक रद्द होते का तर लोकांचं म्हणणं असं आहे किंवा शिवखेडा यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तो उमेदवार आणि नोटा हे 2 ऑप्शन
शिल्लक आहेत, त्याच्यामुळे लोकांना तिथं मतदानाची प्रक्रिया पार पाडू द्यावी आणि जर लोकांनी सगळ्यात जास्त मतं जर नोटाला दिली तर तिथं पुन्हा रिइलेक्शन घेण्यात यावं। अर्थातच त्या उमेदवाराला बिनविरोध घोषित करू नये। जर बिनविरोध घोषित करायचं असेल तर मग नोटाला ज्यांना मतदान करायचं आहे त्यांचं काय असाही प्रश्न शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळं लोकसभेचा असो, विधानसभेचा असो किंवा कुठल्याही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची निवडणूक असो, तिथं जर एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध घोषित करण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी आता नव्याने होते आहे। तिथं जर एकच उमेदवार असेल तर त्याच्या विरोधामध्ये नोटा हे ऑप्शन आहे आणि नोटा आणि तो उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक घेण्यात यावी आणि मग जर नोटाला जास्त मते मिळाली तर पुन्हा ते रिइलेक्शन घेण्यात यावं आणि त्या उमेदवाराची जी काही निवडणूक लढवण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया 5 वर्षासाठी स्थगित करण्यात यावी। त्या उमेदवाराला पुढे 5 वर्ष कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे। शिवखेडा यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि स्वतः CJI हे या याचिकेवरती सुनावणी करणार आहेत। शिवाय यांच्यासोबत दुसरे 2 जज असणार आहेत। एकूण 3 जजचं हे बेंच असणार आहे आणि हे बेंच याच्यावरती सुनावणी करणार आहे। आपल्याला नेमकं शिवखेडा यांच्या या याचिकेवरती नेमकं काय वाटतं? सुरतमधल्या उमेदवाराची जी निवडणूक आहे ती निवडणूक नोटासोबत केली जावी का आणि नोटा आणि राहिलेला एक शिल्लक उमेदवार यांच्यामध्ये भविष्यामध्ये निवडणुका व्हाव्यात का आणि जर नोटाला जास्त मते मिळाली तर तिथे रिइलेक्शन घेण्यात यावं का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।